तर हाय सगळ्यांना. आज आपला लाईव्ह क्लास म्हणजे ऑनलाईन लाईव्ह क्लासचा दुसरा दिवस आहे. तर आज आपण ब्लाउजवरून माप कशी घ्यायची हे बघणार आहोत. सगळ्यांना हाय म्हणते मी, आणि प्रत्येकाला हायला रिप्लाय द्यायला मला खूप वेळ लागेल आणि आपला व्हिडिओ पण खूप मोठा होईल. म्हणजे जे लाईव्ह आहे सेशन ते खूप मोठं होईल. तर त्यासाठी मी सगळ्यांना हाय म्हणते आणि 2 ते 3 मिनिटं वेट करूयात. आपण सगळ्या महिलांना जॉईन होऊन जाऊ देऊयात आणि नंतर ब्लाउजवरून माप कशी घ्यायची ते बघूयात. थोडा वेळ वेट करूयात आपण. तर आज आपण अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला माप कशी घ्यायची ते सांगणार आहे आणि तुमच्याकडनं काय काय चुका होतात ते सुद्धा मी दाखवणार आहे. यामध्ये बऱ्याचशा महिला आहेत की त्यांच्या भरपूर अशा चुका होतात, त्यामुळे ब्लाऊज बिघडतात. तर ब्लाऊज वरून माप घेताना खूप सविस्तरपणे माप घ्यायची असतात आणि खूप व्यवस्थित माप घ्यायची असतात. जर तुमचं पाव इंच अर्धा इंच कमी जास्त झालं तरीही तुमचं ब्लाऊजचं माप चुकतात आणि ब्लाऊज समजा जास्त माप झालं तर ब्लाऊज वाढीव तयार होतो, त्यामुळे ब्लाऊजला फुगा येण्याचे चान्सेस असतात. कापड गोळा होतो काखेमध्ये. तर माप अगदी परफेक्ट कशी घेणार आहोत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर थोडा वेळ आपण महिलांना म्हणजे वाट बघूयात महिलांची. अजून बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या नाहीये. तर मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट वरून ब्लाऊज वरून माप घेऊन दाखवणार आहे. सर्वात आधी आपला जो क्लास मी चालू करणार आहे तो वन टक्स पासून, कारण बऱ्याचशा महिलांना वन टक्स मध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात. तर मग वन टक्स कटिंग कशी करायची किंवा वन टक्सचे माप कशी घ्यायचे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण प्रिन्सेस कट जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला वन टक्स शिवायचे किंवा कटिंग करायचं तर ती कशी कटिंग करायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आज आपण माप घेणार आहोत, जास्त मी पुढचं दाखवणार नाहीये कारण तुम्हालाही वेळ मिळाला पाहिजे. तर मी ब्लाऊज वरून तुम्हाला दाखवणार आहे माप कशी घ्यायची. आणि बऱ्याचशा महिला असं म्हणतात मला की कॉल पण येतात की माझ्याकडे शिवायला प्रिन्सेस कट आलंय पण कटोरीचं माप आलेलं आहे. तर त्याच्यावरून पण जसं मी आज तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे तसेच माप आपल्याला घ्यायची. तर मी तुम्हाला आज सविस्तर दाखवणार आहे अगदी पॉइंट पॉइंटने, आणि तुम्हाला सेशन पूर्ण जॉईन करायचं आहे. कारण काय होतं, बऱ्याचशा महिलांचं नंतर लक्षात येत नाही आणि तोच प्रश्न मी जे सांगितलेलं असतं तोच प्रश्न विचारला जातो. तर तसं करू नका, पूर्ण सेशन जॉईन करा तुम्ही. आणि आपले हे रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील, हे तुम्हाला नंतर सुद्धा बघता येतील. जर तुम्हाला आता वेळ नसेल किंवा काही कामात असणार तर तुम्हाला नंतर सुद्धा हे सेशन बघता येणार आहे. आणि 2 ते 3 वेळा जर बघितलं तर तुमचं बाहेरून क्लास करायची गरज नाही. आपला हा फ्री ऑनलाईन क्लास जो आहे तो अगदी मी डिटेल मध्ये सांगणार आहे तुम्हाला. त्यामध्ये आता बऱ्याचशा महिला आहेत की त्यांनी मला जॉईंट आहेत, जवळजवळ 70 ते 75,000 महिला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. त्यांनी बऱ्याचशा महिलांनी बाहेरून क्लास केलेला आहे, पण काही डाऊट असे आहे की त्यांना ते समजवले गेले नाही. तर ते सुद्धा मी आज सांगणार आहे. तर माप घेण्याची पद्धत जी चुकीची सांगितली जाते आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की बिना शिकलेल्या महिला सुद्धा आता बाहेर ग्रामीण भागामध्ये असू दे किंवा सिटीमध्ये असू दे क्लास घ्यायला सुरुवात केली आहे. अगदी पैशासाठी काही करतात. म्हणजे काय असतं, समोरचा व्यक्ती जे क्लासला जातं त्याचं खूप नुकसान होतं, त्याला माहित नसतं की नाही येतं की नाही. जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते उत्तर देत नाही. तर बऱ्याचशा महिलांचे मला कॉल पण येतात की असा प्रॉब्लेम येतं, काय करायचं ताई, माप घ्यायला आम्हाला शिकवलेलं नाही. तर माप घेण्यात खूप अडचणी होतात. तर मी आज तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. आता बऱ्यापैकी आपल्या महिला जॉईन झालेल्या आहेत. तर आपण ब्लाऊज वरून माप कसे घ्यायचे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि मी जे ब्लाऊज घेतलेलं आहे ते प्रिन्सेस कट आहे. हुक लावलेले नाहीत, मी पिना लावलेले आहेत. अशा पद्धतीने हे अस्तरचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. अस्तर आणि बिना अस्तर मध्ये काहीही फरक नसतो. आता शिकवताना बऱ्याच ठिकाणी काय शिकवलं जातं, अस्तरचे माप वेगळे आणि बिना अस्तरचे माप वेगळे, पण तसं काही नसतं. अगदी कटिंग करण्यात जर तुम्ही पाव इंच वाढवून घेतलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. काय होतं, जे धागे वगैरे निघतात, आता बरेचसे अस्तरचे ब्लाऊज असतात की त्यांचे धागे निघतात, तर ते धागे जर खराब होत असेल पीस तर पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे. जसं आपण शिलाई मार्जिन ठेवतो त्यामध्ये पाव इंच ऍड करायचं आहे. अस्तरचं असेल तर नाही केलं तरीही चालतं. 1.5 इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर 1.25 इंच शिलाई मार्जिन आपल्याला शिल्लक राहतं, तेवढं भरपूर असतं. तर मी ते अस्तरचं लहान बाही म्हणजे स्लीव जी आहे ती लहान आहे याची, तर याचं माप घेऊन दाखवणार आहे. तर माप घेण्याची पद्धत अगदी मी सविस्तरपणे आणि सोपी सांगणार आहे तुम्हाला. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, ब्लाऊज सरळ करायचा आहे.
इथं मी ब्लाऊज सरळ केलेला आहे. बऱ्याचशा महिलांच्या चुका काय होतात मी तुम्हाला आज दाखवते. मी जे माप घेऊन दाखवणार आहे ते थोड्या वेळाने दाखवते, म्हणजे थोडं थांबा. ज्या चुका होतात तुमच्याकडनं त्या कशा चुका होतात आणि कसे माप घेतात त्यामुळे चुका होतात ते दाखवते आधी. तर ब्लाऊज बऱ्याचशा महिला आहेत की उलट्या साईडने ब्लाऊज वरून माप घेतात. ते चुका काय होतात, वाढीव माप कसं तयार होतं ते दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने जर उलटा तुम्ही ब्लाऊज घेत असाल माप घेण्यासाठी तर चुकीची पद्धत आहे. चुकीची पद्धत आहे म्हणण्यापेक्षा जरी तुम्ही असं माप घेतलं तरी चालेल, पण बऱ्याचशा महिलांचं काय असतं की हा जो भाग आहे हा ओढून पकडतात आणि इथून तर इथपर्यंत ओढून माप घेतलं जातं. त्यामुळे उलट्या बाजूने जर माप घेतलं तर ओढल्यामुळे काय होतं की शिलाई मार्जिन पर्यंत जे माप आहे ते वाढीव तयार होतं. मी तुम्हाला ते सुद्धा मोजून दाखवणार आहे की उलट्या बाजूने किती माप येतं आणि सरळ बाजूने कसं माप येतं. माप घेताना आपल्याला कुठलाही भाग न ओढता माप घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चुकीचे माप घेत असाल तर तसे घेऊ नका, ब्लाऊज सरळ करून माप घ्या. तर आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया. तर मी इथे ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे. आता मी इथे पिना लावणार आहे कारण मी ब्लाऊजला हुक लावलेले नाही. माझ्याकडे इथे प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर मी प्रिन्स कट वरून माप घेऊन दाखवणार आहे. आणि सेम पद्धतीने तुम्हाला फोरटक्स, प्रिन्स कट, कटोरी ज्या प्रकारचं तुमच्याकडे ब्लाऊज असेल त्या प्रकाराचं माप घ्यायचंय. असं नाही की तुमच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊज आलंय तर तुम्हाला प्रिन्सेस कटच ब्लाऊज शिवायचंय माप घेऊन, तसं नाही. तुम्ही प्रिन्सेस कट जरी मापाला दिलं असेल कस्टमरने तुमच्याकडे ब्लाऊज तर तुम्ही वन टक सुद्धा शिवू शकतात किंवा फोर टक सुद्धा शिवू शकतात. ते बाकी मेजरमेंट आपल्याला काढावे लागतात. तर मी इथं 2 पिना लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपलं माप घ्यायला सोपं जाईल आणि वाढीव माप होणार नाही. तर मी इथे 2 पिना लावून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे बाहीची उंची मोजताना पण ब्लाऊज आपला हा सरळच असला पाहिजे. शोल्डर मोजताना सुद्धा आपला ब्लाऊज हा सरळच असला पाहिजे आणि उंची मोजताना सुद्धा आपला हा ब्लाऊज सरळच असला पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बऱ्याचशा महिला चेस्ट मोजताना ब्लाऊज हा उलटा करून मोजतात, ते चुकीचं आहे. कंबर वगैरे कसं मोजायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण काल जे सेशन घेतलेलं होतं तर त्या सेशनमध्ये मी टेप विषयी पूर्ण माहिती दिलेली आहे, अगदी डिटेल मध्ये. ज्यांनी कोणी त्या दिवशी सेशन जॉईन केलेलं असेल त्यांनी तो व्हिडिओ बघितला तरी चालेल, म्हणजे पुढचं तुम्हाला समजायला सोपं होऊन जाईल. आणि आजचे तुमचे जे काही डाऊट असतील, जे तुम्हाला विचारायचं असेल ते कमेंट मध्ये मला विचारा, तर मी त्याच्यावरती एक परत सेशन घेणार आहे. जे तुमचे काही कमेंट येतील त्याच्यावरती मी सेशन घेत जाईल. लाईव्ह असणार आहे ते पण, त्याच्यामध्ये तुम्हाला ते कमेंट मध्ये सांगायचं आहे काय काय डाऊट आहेत, त्याचे उत्तर मी तुम्हाला सेशन मध्ये देणार आहे. ज्या दिवशी तुम्ही डाऊट विचारले त्या दिवशी तुमचे उत्तर मिळणार नाहीत, कारण जर मी ते कमेंट बघत गेली तर आपलं जे शिकायचं आहे ते मागे होईल आणि कमेंटचेच उत्तर पुढे येतील. म्हणून आपल्याला काय करायचंय, जेव्हा मी शिकवत असते तेव्हा शिकवून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा व्हिडिओ बघता येणार आहे कारण रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून पुन्हा तुम्हाला काय डाऊट असतील ते लिहून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवला तरी चालेल, पण शक्यतो कमेंट युट्यूब वरतीच द्या म्हणजे मला लिहून घेता येईल. आणि ज्या महिला कमेंट देणार आहेत त्यांनी नाव सुद्धा लिहायला विसरायचं नाही. ज्यांचं नाव असेल त्यांचीच मी कमेंट वाचणार आहे. ज्यांनी मला नाव पाठवलेलं नाही त्यांच्या कमेंट वरती मी उत्तर देणार नाही, कारण मला नाव घेता आली पाहिजे की कुणी मला काय कमेंट पाठवली. ठीक आहे, नाव द्यायचं विसरू नका. तर आज आपला लाईव्ह क्लासचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची. तर मी आता तुम्हाला जवळून दाखवते की ब्लाऊज वरून माप कसे घ्यायचे. तर इथं मी ब्लाऊज सरळ केलेला आहे आणि पिना लावून घेतलेले आहे. तर इथं अशा पद्धतीने आपण ब्लाऊज सरळ केलेला आहे. तर तुम्हाला छातीचं माप कसं घ्यायचं ते दाखवते. कपही बघू शकता, अतिशय सुंदर असे आपले प्रिन्सेस कपचे कटचे कप तयार होतात. जर तुम्हाला यातले कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझ्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्यानंतर अशाच प्रकारे कप तयार होतो. कप टाकायची गरज येत नाही आणि ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग अतिशय सुंदर बसते. आणि सध्या ऑफर आणि डिस्काउंट पण चालू आहे. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना 10% डिस्काउंट मध्ये पेपर पॅटर्न मिळून जातील. कुठल्याही प्रकाराची मागा तुम्ही, प्रत्येक प्रकारावरती 10% डिस्काउंट आहे. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज ठेवलेले कप अतिशय सुंदर आहे. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकाराचा कप ठेवलेला नाही. तर बघू शकता अतिशय सुंदर असा आपला कप इथं तयार होतो. जर माप तुमचे परफेक्ट असेल आणि आकार परफेक्ट असेल तर आपलं ब्लाऊज अतिशय सुंदर बसतं. प्रिन्सेस कटही नाही
तर कटोरीचे सुद्धा तुमचे आकार खूप महत्वाचे असतात. कटोरीचे किंवा मुंड्याचे, गळ्याचे हे जर आकार तुमचे परफेक्ट असतील तर ब्लाऊज अतिशय सुंदर बसतो, कुठंही काही होत नाही. आता इथं बघा बाई सुद्धा अगदी प्लेन आहे. जे आपले काखेच्या टिप आहेत त्या सुद्धा सरळ आलेल्या आहेत. बऱ्याचशा महिला म्हणतात की आमचे काखेच्या टिप सरळ येत नाही. तर आता हे ब्लाऊज शिवून बरेच दिवस झालेले, त्याला प्रेस वगैरे केलेली नाही. काखेची टिप बघू शकता तुम्ही, अगदी समोरासमोर आहे, कुठेही खाली वरती झालेली नाही. तर अशा पद्धतीने मी इथं पिना लावलेल्या आहेत. आता ब्लाऊजचं माप घ्यायला सुरुवात करूयात आपण. तर अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचे, कुठेही ब्लाऊज चुरगडलेला नाही किंवा कुठेही मी ओढणार नाही. ब्लाऊज आपल्याला नेहमी जमिनीवरतीच ठेवायचा आहे. तर नेहमी ब्लाऊजचं माप घेताना आपल्याला हुक जे असतात ते आयमध्ये अडकवून घ्यायचे असतात. बऱ्याचशा महिलांच्या खूप चुका होतात की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ब्लाऊज उलटा करून माप घेतात, ते सुद्धा मी घेऊन दाखवणार आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने पिना लावून देतात. मी आधी तुम्हाला उलट माप घेऊन दाखवते कशा पद्धतीने महिला उलट माप घेतात. माप घेताना नेहमी लक्षात ठेवायचे, हुक लुक्सचं ब्लाऊज असेल तर हुकच्या साईडनेच माप घ्यायचे, वाढीव बाजूने नाही. जर वाढीव बाजूने माप घेतले तर तुमचं माप चुकतं, व्यवस्थित बसत नाही. आणि काज बटनचं असेल तर बटनच्या साईडने लिहून घ्या. जर हुकचं ब्लाऊज असेल तर हुकच्या साईडनेच माप घ्यायचं आहे आणि काज बटनचं असेल तर काज करून माप घ्यायचे. तर मी आता तुम्हाला उलट माप म्हणजे चुका काय होतात तुमच्याकडनं ते आधी दाखवते. इथं एक साइड मी उलटी केलेली आहे आणि आता आपण माप घेऊयात. तर अशा पद्धतीने माप घेतात महिला. दोन प्रकारे माप घेतात, एक म्हणजे जमिनीवर ठेवून आणि दुसरं म्हणजे हातात घेऊन. तर माप घेताना मी तुम्हाला तुमच्या साईडला टेप दाखवत आहे. तर अशा पद्धतीने माप घेतात. म्हणजे बघा तुम्ही साईज किती आलेली आहे. ओढून जर माप घेतलं तर 9.5 इंच येते, म्हणजे किती साईज झाली, 38 साईज. पण हे माप चुकीचं आहे, ही 38 साईज नाही. मी तुम्हाला सरळ ब्लाऊज करून दाखवणार आहे की साईज कुठली आहे म्हणून. ठीक आहे, ही 38 साईज नाही. असं ओढून माप घेतलं म्हणजे जवळजवळ 1 इंच माप आपलं एक्स्ट्रा भरतं. ते कसं भरतं ते पण मी दाखवते तुम्हाला ओढल्यामुळे. आणि समजा तुम्ही इझी ठेवून सुद्धा माप घेतलं पण आपल्या टिपांमुळे काय होतं की आपलं जे माप आहे ते वाढीव तयार होतं. समजा तुम्ही इझी ठेवून माप घेतलेलं आहे तर बरोबर 9.5 इंच माप येते. तरीही 5 इंच जरी नाही ओढलं, तुम्ही ओढून न ओढता सुद्धा माप घेतलं तरीही 9.5 इंच भरते. आता मी तुम्हाला सरळ बाजूने मोजून दाखवते. सरळ बाजूने मोजूयात आपण. सरळ बाजूने मोजताना आपल्याला नेहमी हुक आय मध्ये अडकवायचे आहेत. समजा नाही पूर्ण अडकवले तरी वरचा हुक, मधला हुक आणि खालचा हुक, हे 3 हुक तरी आपण आय मध्ये अडकवले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हुकचं ब्लाऊज असेल तर हुक कडूनच माप घ्यायचे आहे आणि बटन काज बटनचा ब्लाऊज असेल तर काज कडून. लिहून घ्या, काज बटनचं असेल तर काज कडून, बटन कडून माप घ्यायचं नाही. कारण बटन कडून माप घेतलं तर ही जी वाढीव पट्टी आहे ही पट्टी असते बटन कडून माप घेतलं तर. आणि समजा काज कडून माप घेतलं तर तुमचं ब्लाऊज अतिशय सुंदर बसेल. हुकचं असेल तर हुकच्या साईडने माप घ्यायचे. तर इथं मी पिना लावून घेतलेले आहे. ब्लाऊज आपल्याला कुठेही ओढायचं नाही, व्यवस्थित माप घ्यायचे, व्यवस्थित हुक लावून घ्यायचे. आणि बघू शकता कमरेतही माप अतिशय सुंदर बसलेलं आहे. बरोबर पट्टी आपली ही हुक लूपची एकामेकावरती आलेली आहे, अशीच आली पाहिजे. आता बऱ्याचशा महिलांची काय होते, थोडी एक्स्ट्रा वरती येते. तर काय होतं, जेव्हा तुम्ही माप घेतात ब्लाऊजवरून तेव्हा कमरेचा जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित आपण कट करत नाही, म्हणून ते एकमेकावरती चढतं. समजा तेव्हा नाही कट केलं, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, कटिंग करताना आपण पुढचा भाग जेव्हा कट करतो तेव्हा कमरेचा चौथा भाग कधी कधी 1.5 इंच टाकतो आणि जे पाठीमागचा भाग ठेवून आपण कट केलेलं असतं पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच वाढीव घेतो आपण पाठीमागच्या टक साठी. तो 1 इंच आपण कट करत नाही, म्हणून काय होतं, तो 1 इंच ब्लाऊज वरती चढतो. म्हणजे जसं हुक लूप पट्टी एकमेकावरती व्यवस्थित आली पाहिजे तशी येत नाही. ब्लाऊज बसायला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही किंवा चुकीचं ब्लाऊज होत नाही, ते ब्लाऊज अगदी परफेक्टच असतं. पण आपल्याला बघायला ते व्यवस्थित दिसत नाही. तर ब्लाऊज कसं बसलं पाहिजे अशाच पद्धतीने कमरेत बघू शकता तुम्ही, अगदी बरोबर टिपा आलेल्या आहेत, कुठेच कमी जास्त नाही. तर असंच व्यवस्थित जर ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असतील तर आपलं जे सेशन आहे ते रोजचं जॉईन करा तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण पुढचा भाग ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला पुढचा भाग मोजून दाखवणार आहे. आता आपण जेव्हा पुढचा भाग मोजला तेव्हा ते बरोबर किती इंच आलेलं होतं, 9.5 इंच. आता किती इंच येत आहे, 8.5 इंच. मी काय म्हणली होती तुम्हाला की 1 इंच आपलं वाढीव माप येतं. जर तुम्ही उलट्या बाजूने माप घेत असाल तर माप चुकीचे आहे.
सरळ बाजूने माप घेत असाल तर ते अगदी बरोबर आहेत, आणि उलट्या बाजूने माप घेतले जर तुम्ही ते माप टाकले तर ब्लाऊज वाढीव होतो, बाकी दुसरं काही होत नाही, पण शोल्डर मुंड्यात माप व्यवस्थित बसत नाही. काही ब्लाउजांना फुगा येणार तुमचे, तर काही ब्लाउजांचे शोल्डर करणार, तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम होतात. म्हणून माप घेताना बघू शकता बरोबर 8.5 इंच म्हणजे किती साईजचा हे ब्लाऊज आहे, 34 साईजचा ब्लाऊज आहे. आता महिला म्हणत असेल 8.5 म्हणजे 34 कसं, तर त्याचा सुद्धा मी चार्ट देणार आहे तुम्हाला. अंगावरून जर माप घेतलं असेल तर 34 साईज आली असती, किती आली असती मी तुम्हाला 34 साईज कशी ते पण दाखवते. 8.5 इंच वरती डबल टेप फोल्ड करायचा आहे. किती झाली हे 2 टेप, 3 टेप, म्हणजे आपण चौथा भाग काढतो ना, आणि 4 टेप. किती झालं बरोबर 34 साईज. किती झालं बघू शकता, बरोबर 34 साईज झाली. जर अंगावरून माप घेतलं 34 साईज आलं म्हणजे 8.5 ची घडी. आता आपण जे माप घेतोय ते घडीचं माप आहे. 8.5 ची घडी आली म्हणजे तुमचं माप कितीचं झालं, 34 साईजचं झालं. अंगावरून माप घेत असेल तर 8.5 ची घडी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही, तुमचं जर लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही 4 टेप असे फोल्ड करू शकता आणि माप सुद्धा काढू शकता. तर 8.5 ची घडी झाली आपली ही तयार. तर त्यामध्ये कसं वाढवायचं, किती वाढवायचं मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथं आपलं किती माप एक्स्ट्रा येत होतं, जर उलट बाजूने आपण माप घेतली तर जवळजवळ आपलं माप 1 इंच एक्स्ट्रा भरत होतं. आणि समजा न ओढता जर आपण माप घेतलं, ओढून 1 इंच एक्स्ट्रा भरत होतं, न ओढता माप घेतलं तर 8.25 इंच एक्स्ट्रा भरत होतं, म्हणजे 5 इंचचा फरक पडत होता. तर हा 5 इंचचा जो फरक आहे, तर त्या फरकमुळे काय होतं, मुंड्याला चुन्या सुद्धा येऊ शकतात किंवा शोल्डर गळू शकतात, आणि काठामध्ये शिलाई मार्जिन सुद्धा एक्स्ट्रा होऊ शकतं. कारण जर काठीत शिलाई मार्जिन जास्त राहत असेल तर काठामध्ये कापड गोळा होत असतो. तर माप तुम्हाला नेहमी अशा पद्धतीनेच घ्यायची. मी सविस्तरपणे पुन्हा एकदा सांगते की माप तुम्हाला ब्लाऊज वरून सरळ घ्यायची, आणि दुसरी गोष्ट लिहून घ्या. माप घेताना हुकचं ब्लाऊज असेल तर हुकच्या साईडनेच माप घ्यायचं आहे, या साईडने नाही. एक साईडने माप घेतलं तर आपलं माप अगदी बरोबर निघतं. आणि काज बटनचं असेल तर काज करून, मी 3-3, 4-4 वेळा का सांगते, महिलांचं हे लक्षात राहत नाही, तर प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे माप घेणार आहोत. तर याची घडी किती इंच आली, 8.5 इंच म्हणजे 34 साईजचं माप आलं. आता आपल्याला उंची मोजून घ्यायची. तर ब्लाऊज कसं करायचं, अशा पद्धतीने घडी करायची. ब्लाऊजची उंची मोजताना नेहमी घडी कशी करायची, अशा पद्धतीने घडी करायची. याचा पाठीमागचा जो गळा आहे तो अगदी नॉर्मल पानाकाराचा घेतलेला आहे, आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. कटिंगचा सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे. मंजुषा शिवण क्लास चॅनल मध्ये, आपल्या चॅनल मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर इथं अशा पद्धतीने मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. तर अगदी व्यवस्थित घडी करायची पाठीमागच्या भागाची पण, आणि उंची मोजून घ्यायची आहे. तर माप घेताना नेहमी आपल्याला पाठीमागच्या बाजूनेच उंचीचं माप घ्यायचं असतं. तर उंचीचं माप घेताना व्यवस्थित घडी करायची, जशी मी तुम्हाला घडी तयार करून दाखवलेली आहे. उंची घेताना वरचं जे शोल्डरची टीप आहे तिथून आपल्याला उंची मोजायची आहे. तर बरोबर 13 इंच तयार उंची आहे आपली. 8.5 इंच घडीचं माप जे आहे त्याची उंची 13 इंच आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर 8.5 इंच जे माप आहे 34 साईज, त्यांची उंची बऱ्याच जणांची 13.5 असणार आहे, 12.5 इंच असणार आहे. तर ते प्रत्येकाच्या उंचीनुसार अवलंबून असणार आहे. मग तुमची उंची जर 12.5 असेल तर तुम्ही 12.5 घ्यायची. पण ब्लाऊजची उंची मी तुम्हाला मोजून दाखवते, तर ती अशा पद्धतीनेच आपल्याला उंची मोजायची. हा जो टक्स आहे हा बरोबर सरळ आला पाहिजे, आणि त्या साईडनेच आपल्याला उंची ही मोजायची आहे. बरोबर 13 इंच उंची आहे. मग त्यामध्ये किती इंच प्लस करायचं हे तर मी तुम्हाला सेशन मध्ये दाखवणारच आहे, लाईव्ह मध्ये. तर इथं 13 इंच उंची आलेली आहे. किती इंच आलेली आपल्याला लगेच माप लिहून घ्यायची असतात. जसं आपण चेस्टचं माप घेतलं, तुम्ही लिहिलेलं नसेल तर लिहून घ्या. साईज आहे आपली 34 साईज. जर नाव घेतलं म्हणजे साईज जर मोजली तर 34 येते, घडी मोजली तर 8.5 इंच येते. अगदी सोपी पद्धत. 8.5 इंच लिहून घ्यायचं आहे, आणि उंची लिहून घ्यायची तुमची जेवढी काही ब्लाऊजची असेल तेवढी. असं मी म्हणत नाही की मी जे ब्लाऊजवरून माप दाखवते तेच ब्लाऊजचे तुम्हाला माप लिहायची. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून सुद्धा माप घेऊन असं ट्राय करू शकता. आणि जे काही तुम्हाला समजलं नसेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तर मी ते समजून देईल तुम्हाला. तर उंचीचं माप आपलं मोजून झालेलं आहे. उंचीचं माप ही घेताना नेहमी सरळ बाजूनेच घ्यायचं आहे, आणि पाठीमागच्या भागाचंच माप घ्यायचं. आता आपण पाठीमागच्या भागाचं जे माप घेतलेलं आहे ते किती इंच आलेलं आहे, 13 इंच. आता पुढच्या भागाचं माप मी तुम्हाला मोजून दाखवतो. बऱ्याचशा महिला चुकी काय करतात, तर पुढच्या भागाचं वेगळं माप घेतात
आणि पाठीमागच्या भागाचं वेगळं माप घेतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. तर पुढच्या भागाचं जे माप आहे ते 13.25 इंच येते. आता ते का वाढीव झालं, कारण आपला जो कप असतो तो थोडा ओढला जातो. तर 13.25 इंच आहे, बघू शकता तुम्ही. मी फक्त इझी कापड ठेवलेला आहे, ओढलेलं काहीच नाही. 13.25 इंच येते आणि वरती टेप बघू शकता तुम्ही. तर पुढचा भाग जर तुम्ही मोजत असाल तर चुकीचं माप आहे. माप नेहमी पाठीमागच्या बाजूनेच मोजायचं असतं. पाठीमागची बाजू म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो आपला त्याच्यानेच मोजायचं. कटिंग करताना आपण नेहमी पाठीमागचा भाग ठेवूनच कटिंग करत असतो. तर इथं हे 13.25 इंच हे चुकीचं माप आहे. माप नेहमी आपल्याला पाठीमागच्या बाजूवरूनच उंचीचं माप हे मोजायचं असतं. हे दोन माप आपले क्लिअर झाले. जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आता आपण गळ्याची रुंदी मोजणार आहोत आणि शोल्डर मोजणार आहोत. गळ्याची रुंदी ही आपल्याला काढायची असते. तुमचा गळा किती इंच उंचीचा आहे त्याच्यावरून आपली गळ्याची उंची निघत असते, रुंदी निघत असते. तर शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर मोजताना गळा बघू शकता कसा ठेवलाय, अगदी लावलेले, हुक आपल्याला काढायचेच नाहीये. तर बरोबर 9.5 इंच आपलं हे शोल्डर आलेलं आहे, कारण डीप गळा आहे. किती इंच शोल्डर आहे? 9.5 इंच, म्हणजे 4.25 इंच तयार शोल्डर आणि त्यात अर्धा इंच आपण वाढवत असतो. तर ते वेगळं माप असतं जे शोल्डर मध्ये आपण वाढवतो. आता बऱ्याचशा व्हिडिओ असतात आपले त्याच्यामध्ये मी डायरेक्ट वाढवून दाखवलेलं असतं, पण जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर ते माप वेगळं येतं आणि ब्लाऊज वरून घेत असाल तर ते ब्लाऊजचं माप वेगळं येतं. तर ब्लाऊजचं इथं माप आलेलं आहे 9.5 इंच. ठीक आहे, 9.5 इंच शोल्डर आहे, कारण गळ्याची उंची जी आहे ती खूप मोठी आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. मग 9.5 इंच म्हणजे आपण कटिंग करताना काय करतो त्याचा निम्म करत असतो. अशा पद्धतीने टेप 9.5 इंच वरती फोल्ड करायचा. तर इथं 9.5 इंच वरती टेप फोल्ड करायचा आहे. बरोबर, टेप 9.5 इंच वरती फोल्ड केलेलं आहे. आपलं माप आपलं अगदी सोपं निघून जातं. 4.25 इंच आपलं हे माप आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काही इंच असं वाढवायला लागतं, जसं की अर्धा इंच आपल्याला याच्यामध्ये वाढवायला लागतं. मी तुम्हाला जेव्हा माप टिक करून दाखवेल किंवा कटिंग करून दाखवेल तेव्हा मी सांगणारच आहे की कुठल्या पार्ट मध्ये किती इंच वाढवायचं. म्हणजे माप कितीचं निघालंय आपलं 4.25 इंच. आपण शोल्डर घेतलेले, त्यात शिलाई मार्जिन वाढवलेली नाही, शिलाई मार्जिन ही आपल्याला वाढवायला लागते. पण माप घेताना मी जसं तुम्हाला दाखवत आहे असेच माप घ्यायचे. असं ओढून जर माप घेतलं तर तुमचं शोल्डर गळतील. माप घेताना गळा असा व्यवस्थित गोल ठेवायचा आहे आणि मग माप घ्यायचे. असा व्यवस्थित गळा ठेवला तर 9.5 इंच आपलं माप येत आहे. तर 9.5च्या निम्म घ्यायचं, म्हणजे जितकं आपलं ब्लाऊजचं माप असेल शोल्डरचं त्याचा निम्म करतो आपण आणि त्यात प्लस अजून करत असतो. तर इथं शोल्डरचं माप आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण मुंड्याचं माप घेऊयात. मुंड्याचं माप घेताना आपल्याला पट्टीचा वापर करायचा आहे. पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि असं माप घ्यायचं आहे. तर किती इंच आलेला आहे आपला मुंडा? 5.5 इंच. किती इंच आलेला आहे मुंडा आपला? तयार माप घेतोय आपण. तयार मापांमध्ये आपल्याला प्लस करावं लागतं, म्हणजे मार्जिन टाकावं लागतं. तर 5.5 इंच आपला हा तयार मुंडा आहे. त्यामध्ये किती इंच वाढवायचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या सेशन मध्ये. तर 5.5 इंच आपलं इथं मुंडा आलेला आहे. एका साईडने मोजलं तरी चालेल, शक्यतो जी हुकची साईड आहे तिकडूनच मोजण्याचा प्रयत्न करा. तर इथं अशा पद्धतीने मोजलेला आहे. आता गळा मोजून घेऊयात. पुढचा गळा पण आहे आपला तयार 5.25 इंच. पुढचा गळा आहे आपला तयार 5.25 इंच. ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण प्लस करत असतो. मुंड्याचं माप झालं, गळ्याचं माप झालं. आता स्लीवचं माप घेऊयात. स्लीवचं मापही आपल्याला सरळ बाजूनेच मोजायचं आहे. तर किती इंच आली बाही आपली तयार? 4.25 इंच आहे. बाही आपली तयार किती इंच आहे? 4.25 इंच. ठीक आहे, बाहीचं माप सुद्धा आपल्याला सरळ बाजूनेच मोजायचं आहे. आणि बऱ्याचशा महिला आहेत की आता आपण इथून माप घेतलं, त्यांना काठेचा भाग खूप कमी हवा असतो, तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ दाखवत असते. तर ज्यांना कमी हवा असतो त्यांचा हा भाग जर आहे तुम्ही मोजून घेतला तरीही चालेल. हा जो भाग आहे हा मोजून घेतला तरी चालेल. पण जर नॉर्मल ब्लाऊज असेल तर तो भाग मोजायची गरज येते. तर हा भाग किती इंच आहे? 2.25 इंच. तर शक्यतो हा भाग मोजायची गरज येत नाही. तर ब्लाऊजच्या बाहीच्या उंचीनुसार आपण जो चार्ट बनवलेला आहे तो अगदी परफेक्ट आहे आणि तो चार्ट मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे. बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा बाहीचा चार्टचा. जर तो बघितला नसेल तर तो नक्की बघा तुम्ही. तर इथं आपलं बाहीची फक्त उंची घ्यायची आहे आणि बाहीचा दंडगेर घ्यायचा आहे. हा भाग मोजायची गरज येत नाही.
बाहीचा दंडगेर आहे तयार 6 इंच. बाहीचा दंडगेर आहे तयार 6 इंच. आता प्रत्येकाचा 6 इंच असेल असं नाही, उंचीनुसार दंडगेर ठरत असतो. जेवढी उंची कमी तेवढा दंडगेर तुमचा वाढत असतो, जेवढी उंची वाढली तेवढा दंडगेर हा कमी होत असतो, जसं बाहीचं माप असतं आपलं. ठीक आहे. तर इथे अशा पद्धतीने दंडगेर, शोल्डर, मुंडा, गळ्याची, पुढच्या गळ्याची उंची, पाठीमागच्या बाजूची उंची हे सगळं मोजून झालेलं आहे. आता आपल्याला मोजायचं आहे पाठीमागचा गळा. मी जसं तुम्हाला म्हणले की डीप ब्लाऊज आहे, मोठ्या गळ्याचं ब्लाऊज आहे, तर बघू शकता गळा तुम्ही किती इंचाचा आहे आपण बघूयात. पसरट गळा आहे. तर बरोबर तयार जो गळा आहे तो 9.5 इंचाचा आहे. तयार गळा जो आहे तो 9.5 इंचाचा आहे. पट्टी आपली बघू शकता अगदी कमी उरलेली आहे, 2.5 इंचाची खाली पट्टी उरली. बऱ्याचशा महिला अशा पद्धतीने माप घेतात आणि बाकीचा जो गळा आहे तसं घेऊ नका. माप घेताना नेहमी गळ्याची उंचीच माप घ्या, म्हणजे ते परफेक्ट बसतं आणि गळा सुद्धा अतिशय परफेक्ट येतो. तर इथं मी हे माप घेऊन दाखवले. जवळजवळ आपले सगळे माप घेऊन झालेले आहेत. आणि माप घेताना मी पुन्हा एकदा सांगते की ब्लाऊज वरून माप घेताना ब्लाऊज आपलं सरळच असलं पाहिजे. आता राहिलं कंबरचं माप घेऊया. कमरेचं माप घेताना अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि कमरेचं माप घ्यायचं आहे. पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. कंबर आहे 28 इंच. कंबर किती इंच आहे? 28 इंच. आता ही 34 साईज आहे. प्रत्येकाचं कंबर 28 असेल का? नाही. काही महिलांचं 28 असेल, काहींचं 28.5 असेल, काहींचं 29 पण असेल, काहींचं 30 सुद्धा असेल. असं सुद्धा माप असू शकतं. म्हणून प्रत्येकाचं 28 येईल असं नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे माप घेण्यात काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून सांगायचे आहे आणि तुम्हाला काय वाटत असेल ते पण मला विचारायचं आहे. ब्लाऊज विषयी कुठलीही माहिती असू द्या, कटिंग मध्ये मी जसं आता तुम्हाला माप घेण्यात सांगत आहे, माप घेण्याचे तुम्हाला कुठलेही पॉइंट कळले नसतील तर ते पॉइंट मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरून माप घ्यायला सांगितलेलं आहे आणि मला वाटतं तुमच्याही लक्षात आलं असेल आणि आलंच पाहिजे. समजा काही लक्षात आलं नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर मी पुन्हा एकदा सांगते, तर कमेंट मध्ये विचारायला विसरू नका. नक्की विचारा. तुम्ही तुमच्या कमेंट वरती एक सेशन मी जरूर घेणार आहे. आणि ज्या महिलांना बाहेर जाता येत नाही किंवा बाहेर क्लास करता येत नाही अशा महिलांसाठी आपण लाईव्ह सेशन ठेवलेले आहेत. तर नक्कीच सगळ्यांनी जॉईन करा आणि लाईव्ह सेशनचा सगळ्यांनी फायदा घ्या. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि असेच छोट्या छोट्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्या मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे. जसं मी आज सांगितलं की तुमच्याकडनं काय काय चुका होतात आणि कुठले कुठले बदल करायचे असतात तर ते तुमच्या लक्षात येत नाही. बरेचसे कॉल मला येत असतात, ताई आमच्याकडनं ब्लाऊजचं वाढीव माप झालं किंवा शोल्डरच गळतंय, मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं पण स्टिच केल्यानंतर माझं शिलाई मार्जिन 2 इंच झालंय, मग ते का आणि कशामुळे? तर मी आज तुम्हाला ब्लाऊजवरून माप घेण्यात ते दाखवलेले. तर कशामुळे तुमचं मार्जिन एक्स्ट्रा होतं? जसं की आपण उलट्या साईडने ब्लाऊजवरून माप घेतले आणि ब्लाऊजचे माप झाले 9.5 इंच, जसं मी तुम्हाला दाखवलं. त्यात पुन्हा तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तर तुमचं माप नक्कीच वाढीव होणार आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ऐवजी तुमचं जवळजवळ 2.5 इंच शिलाई मार्जिन हे तयार होणार. तर त्यामुळे सगळे माप चुकत असतात आणि ते माप तर झालं तुमचं अगदी फिटिंग मध्ये तुम्ही आणि ते माप कट करून घेणार किंवा एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार, पण शोल्डर जेव्हा असे पसरट होतात तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. म्हणून नेहमी काय करायचं असतं, आपल्याला सरळ ब्लाऊज कडूनच माप घ्यायचे असतात. तर ज्यांना कुणाला काही डाऊट असतील तर त्यांनी नक्की विचारा. आणि कुणाला बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना जॉईन होता येत नाही, फक्त ब्लाऊज शिवायची आवड आहे पण कटिंग जमत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न मध्ये सर्व प्रकार सर्व साईज सुद्धा उपलब्ध आहेत. जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बंद गळा म्हणजे पुढचा जो गळा आहे तो व्ही गळा 4 टक्स मध्ये आहे आणि ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत, नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न आहेत. यातले तुम्हाला कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर आजचं सेशन आवडलं असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.